कभी बुझाए नहीं जाते, सर ये गहरों के आगे कभी झुकाए नहीं जाते। बुद्ध फुले शाहू हो या अंबेडकर, पैगाम में उनके भुलाए नहीं जाते। असंख्य आणि आज भरपूर कविता आहे आणि वेळ मात्र कमी आहे। एक शब्द शस्त्र आहे, झाकाल तर वस्त्र आहे एक शब्द। म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलं की आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने शब्दाचीच शस्त्रे यत्न करू। म्हणून माझी कविता ही जरा ऐकावी, नीट ऐकावी। मला खरं म्हणजे विषय बदलला मी वेळेला, खरं दुसरा द्यायचा होता। माझा विषय, माझ्या कवितेचं शीर्षक आहे भीम संदेश। पण या प्रसंगी जो हा कार्यक्रमाचा मुख्य गाभा, मी एक पॉम्पलेट वाचला आणि त्या महाडच्या चवदार तळ्याच्या बद्दल माझ्या डोक्यामध्ये आलं, म्हणून ते महाडच्या चवदार तळ्याचा मी विषय आपल्या पुढे सादर करणार आहे। बऱ्याचदा लोक म्हणतात की चवदार तळ, पण त्याचा खरा अर्थ काय? चव असली म्हणून त्याला चव म्हणायचे का? तर तो आपण आत्मपरीक्षण नंतर करू। मला ते पहिलं अगोदर तुम्हाला सांगायचंय त्या चवदार तळ्याचा विषय। महाड मुक्ती संग्रामित्या करुण जीवाचे रान, चवदारच पाणी पाजल भीमान, चवदारच पाणी पाजल भीमान, आम्हाला पाणी पाजल भीमान। समतेसाठी जिद्दीने लढला, समाज सारा तोच घडविला, परिषद भरवुनी त्या महाडला, सनातन्यांना धडा शिकविला। मनुवादी हादरले बा भीमाच्या डरकाळीन, चवदारच पाणी पाजल भीमान। 20 मार्चच्या परिषदेसाठी बाबा भीमाच्या राहुनी पाठी, संग्रामी आले हाती घेऊन काठी, लढले ते आपुल्या हक्कासाठी। त्या वीरेश्वराचे थिएटर सारे गेले तुडून।